नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भंडारा जिल्ह्यात अग्नितांडव, 10 कोवळ्या बालकांचा होरपळून मृत्यू. 94वे मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार. देवस्थानांनी नववर्ष स्वागत केल्याचा निषेध. मन्नूर येथे रोहियो कामगारांना मार्गदर्शन. मंत्र्यांच्या खासगी वाहनांसाठी सरकारी पेट्रोलचा वापर. कक्केरीजवळ हायड्रोजन पॅरॉक्साईड गॅस टँकर उलटला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 17 रोजी बेळगावात. युवा समितीने घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. मध्यवर्ती बस स्थानकाचे नामकरण वीर राणी कित्तूर चन्नम्मा बस स्थानक. शहराच्या पाणी पुरवठ्यात 2 दिवस व्यत्यय. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात 10 बालकांचा मृत्यू झाला. रात्री 2च्या सुमारास ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली. बॉर्न युनिटीमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली. माहिती मिळताच अग्निशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. 94वे मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी 94वे मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोकितराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली. हे संमेलन 2020 आणि 21च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत. 94व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची 2, सेलूचे 1, पुण्याचे 1 आणि अंमळनेरवरून 1 अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते. त्यामध्ये मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारत 94व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली. देवस्थानांनी नववर्ष स्वागत केल्याचा निषेध. नववर्ष साजरे करणे हिंदू किंवा भारतीय संस्कृती नाही, मात्र काही देवस्थाने आता नववर्ष स्वागताचे सोहळे आयोजित करून उत्सव साजरे करीत आहेत. याला श्रीराम सेना प्रखर विरोध करीत आहे. पुढील वर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करू नये. केल्यास त्या देवस्थानांच्या समोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावर्षी नववर्ष स्वागत करण्यासाठी धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथ देवस्थान त्याचप्रमाणे इस्कॉन या संस्थेच्या वतीने नववर्ष स्वागत सोहळ्याच्या शुभेच्छांचा कार्यक्रम झाला. ही भारतीय संस्कृती नाही, त्यामुळे याचे आयोजन देवस्थानांनी करू नये अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य सरकारने गोहत्या बंदीचा कायदा अंमलात आणला आहे. हा कठोरपणे राबवावा अशी मागणी त्यांनी केली. बेळगाव लोकसभेसाठी भाजपने आपल्याला तिकीट द्यावे अशी मागणी आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी श्रीराम सेनेचे गंगाधर कुलकर्णी, रविकुमार कोकितकर, प्रकाश पवार आदी उपस्थित होते. हे काय हे नको, ह्यानी जाऊ दे, भक्तांनी जाऊ दे. पूजा म्हणजे हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही म्हटल्यासारखं पब क्लब बार हे अवॉइड करण्यासाठी दुसऱ्याकडे जाऊ दे, पण हे आचरण नको. त्यांनीच कमिटीवालेच आता म्हैसूरचे मी सांगतोय ते भाषण म्हणून फार मोठं देऊळ आहे. 1 लाख लाडू वितरण करतात त्या दिवशी. हे चुकीचं आहे. अरे तुम्ही शास्त्रोक्त वैज्ञानिक
आणि संप्रदाय म्हणून आम्ही आचरण करत असलेला हा आता ह्यांनी ख्रिश्चनच्या पादरी आणि ख्रिश्चन मतांतर करणारे, कन्व्हर्शन करणारे हेच उपयोग करून घ्यायला लागले. बघा धर्मस्थळचे त्यांनी हे केलेलं आहे, रविशंकर गुरुजी बघा हे घातलेलं आहे, म्हणून तुम्ही हे कन्व्हर्शन व्हा, त्याचा ते दुरुपयोग करून घ्यायला लागले. आम्ही एकाकडं कन्व्हर्शन विरोध करायचं आणि एकाकडं कन्व्हर्शनला प्रोत्साहन द्यायचं, हे चुकीचं आहे. मण्णूर येथे रोहियो कामगारांना मार्गदर्शन. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सरकारने ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून दिला आहे. यावर्षी कोरोनामुळे 100 ऐवजी 150 दिवस रोहियोची कामे देण्यात येणार आहेत. याचा लाभ मजुरांनी घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी केले. आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मण्णूर गावच्या हद्दीत तलावाची खोदाई रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. याची पाहणी कागणीकर यांनी केली. यावेळी राहुल पाटील, बसवंत कोले, सुधीर काकतकर उपस्थित होते. रोजगार हमी योजनेच्या कामावरील महिला मजुरांनी कागणीकर आणि मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कामगारांना कागणीकर यांनी रोजगार हमी योजनेच्या कायद्याची माहिती दिली. मंत्र्यांच्या खासगी वाहनांसाठी सरकारी पेट्रोलचा वापर. परिवहनच्या आगारात असणाऱ्या पंपावर केवळ परिवहनच्या बसना डिझेल भरण्याची परवानगी असते. त्याचा हिशोब परिवहन महामंडळाला ठेवावा लागतो. मात्र अशा ठिकाणी उपमुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री असलेल्या लक्ष्मण सौदी यांच्या खासगी वाहनात डिझेल भरले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री सौदी हे शिवाजीनगरमधील ग्रामीण बस आगारामध्ये कर्मचाऱ्यांसाठीच्या विश्रांतीगृहाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. ते कार्यक्रमात असतानाच त्यांच्या वाहन चालकाने मात्र आगारातील पंपावर जाऊन मोटारीमध्ये 44 लिटर डिझेल भरून घेतले. सध्या डिझेलचा दर 78 रुपये प्रति लिटर असून सौदी यांच्या मोटारीमध्ये 3432 रुपयांचे डिझेल भरून घेण्यात आले. कक्केरीजवळ हायड्रोजन पॅरॉक्साईड गॅस टँकर उलटला. खानापूर तालुक्यातील कक्केरी गावाजवळ बेळगावहून दांडेलीकडे जाणारा हायड्रोजन पॅरॉक्साईड भरलेला टँकर पलटी झाल्याने गॅस गळती होऊन वाहतूक ठप्प झाली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बेळगावहून दांडेलीकडे जाणारा हायड्रोजन पॅरॉक्साईड गॅस टँकर कक्केरी गावाजवळील वळणावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यामुळे गॅस गळती सुरू झाली. लागलीच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी मनोहर राठोड आपल्या सहकारी वर्गासह हजर झाले. लागलीच टँकर बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने उपस्थित राहून वाहतूक ये-जा करण्यास मदत केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 17 रोजी बेळगावात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 17 जानेवारीला भाजपा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बेळगावला येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी शुक्रवारी येथील खासगी हॉटेलमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जनसेवा यात्रा काढण्यात आली आहे. याची सुरुवात 5 जानेवारीला गदगमधून करण्यात आली आहे. सांगता समारंभ बेळगावमध्ये 17 जानेवारीला करण्यात येणार आहे. यावेळी नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीतील विजयी झालेल्या भाजपा समर्थक सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 3 वाजता येथील जिल्हा क्रीडांगणावर होणार आहे. युवा समितीने घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. तसेच मराठी भाषिकांवर होत असणाऱ्या अन्यायाबाबत माहिती दिली. येणाऱ्या मनपा निवडणुकीत मराठी भाषिकांचे वर्चस्व सिद्ध करून दाखविण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनेचे सीमाभाग जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मध्यवर्ती बस स्थानकाचे नामकरण वीर राणी कित्तूर चन्नम्मा बस स्थानक. नूतनीकरण होत असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाचे नामकरण वीर राणी कित्तूर चन्नम्मा बस स्थानक असे करण्यात येईल. त्याचप्रमाणे बस स्थानकाचे उद्घाटन देखील नजीकच्या काळात करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सौदी यांनी दिली. लक्ष्मण सौदी हे शुक्रवारी बेळगावात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सौदी यांनी ही माहिती दिली. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे सीबीटीचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. मात्र हे काम येत्या एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. यासाठी पुन्हा येत्या 20 जानेवारी रोजी बैठक घेऊन संबंधित कंत्राटदाराला बस स्थानक
बांधकाचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्यास सांगितले जाईल, अन्यथा तसे झाले नाही तर संबंधित कंत्राटदाराला दंड आकारला जाईल, असे मंत्री सौदी यांनी सांगितले. शहराच्या पाणी पुरवठ्यात 2 दिवस व्यत्यय. शहर आणि परिसरात दिनांक 10 आणि 11 जानेवारी रोजी बेळगावच्या सर्व भागात पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. 10 जानेवारीपासून पॉवर स्टेशनवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे काम सुरू होणार असल्याने हिंडलगा पंप हाऊस येथील पाणी पुरवठ्यास अडथळा होणार आहे. त्यामुळे रविवार आणि सोमवारी पाणी पुरवठा करण्यात व्यत्यय येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा मंडळाने केले आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री चांगलेश्वरी देवीची ओटी भरणे आणि राखणीचा नारळ वाढविणे असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शपथ घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली। येळ्ळूर येथील श्री चांगलेश्वरी देवी मंदिरामध्ये शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुकजी हे होते। प्रारंभी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले। चिकन अंडी दरात किंचित घसरण। बर्ड फ्लूची भीती अद्याप बेळगावमध्ये नसली तरी चिकन आणि अंडी दरात मात्र किंचित घट झाली आहे। चिकनचा दर 10 रुपयांनी तर अंड्यांचा दर 20% रुपयांनी उतरला आहे। कर्नाटकात काही ठिकाणी कावळ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने बर्ड फ्लूचा संशय निर्माण झाला आहे। त्यामुळे बेळगावसह 10 जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यातून कोंबड्या आणण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत। शहरात मात्र अद्याप याची भीती दिसत नाही। गेला महिनाभर चिकनचा दर 100 रुपये किलो होता। यामध्ये 2 दिवसांपासून 10 रुपयांची घट झाली असून आता 160 रुपयांनी विक्री सुरू आहे। 4 दिवसांपूर्वी अंड्यांचे दर 520 रुपये होता, तोच आता 500 रुपये शेकडा झाला आहे। सप्तपदी योजनेची नव्याने अंमलबजावणी। गरीब कुटुंबातील उपवर वधूंना दाम्पत्य जीवनात प्रवेश करण्यासाठी सरकारची महत्त्वाची सप्तपदी सामूहिक विवाह योजना 14 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे। यामुळे विवाह इच्छुकांना फायदा होणार असल्याचे बेळगाव ग्रामीण जिल्हा भाजप अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले। येथे ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, गरीब कुटुंबातील लोक लग्न समारंभासाठी कर्जबाजारी होतात। कर्ज भरताना त्यांची दमछाक होते। याचा गांभीर्याने विचार करून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सप्तपदी ही महत्त्वाची योजना जारी केली। कोरोनामुळे गतवर्षी एप्रिल आणि मे मध्ये ही योजना जारी होऊ शकली नाही।
पण यंदा ही योजना जारी केली जात आहे। 14 आणि 20 जानेवारी तसेच 17 आणि 25 फेब्रुवारी रोजी सप्तपदी अंतर्गत सामूहिक विवाह होणार आहेत। विनय कुलकर्णींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ। हेब्बळी तालुका धारवाडचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी हिंडलगा कारागृहात असणारे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना शुक्रवारीही जामीन मिळाला नाही। उलट न्यायालयीन कोठडीचा कालावधी वाढला। त्यानुसार दिनांक 22 जानेवारीपर्यंत त्यांना कारागृहातच राहावे लागणार आहे। शुक्रवारी माजी मंत्री कुलकर्णी यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपुष्टात आली, त्यामुळे त्यांना चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना धारवाड सीबीआय विशेष न्यायालयाने 2 महिन्यांपासून हिंडलगा कारागृहात असणाऱ्या विनय कुलकर्णी यांच्या कोठडीचा कालावधी 14 दिवसांपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला। शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक। बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक रविवार दिनांक 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे। रामलिंगखिंड गल्लीतील रंगूबाई भोसले पॅलेस येथे सायंकाळी 5 वाजता ही बैठक होईल। यावेळी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे। यमकनमर्डी गोळीबार प्रकरणी आणखीन एकाला अटक। प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून यमकनमर्डी येथे 16 डिसेंबरला भरमा भूपाळ धुपताळ राहणार हत्तरगी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी शुक्रवारी 8 जानेवारी रोजी दुसऱ्या संशयितेला अटक केली आहे। युवराज सूर्याजी उर्फ सुरेश नाईक राहणार मुतनाळ तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर असे संशयिताचे नाव आहे। त्याच्याकडून 3 गावठी पिस्तूल, 4 मॅगझिन, 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। यापूर्वी विनायक सोमशेखर होरगेरे वय 26 राहणार गणपत गल्ली यमकनमर्डी आणि निखिल वसंत भोसले राहणार दुंडगे तालुका गडिंग्लज याला अटक केली होती। त्यामुळे अटकेतील संशयितांची संख्या 3 वर पोहोचली आहे। एकसंबा बिरेश्वर संस्थेला 15 कोटींचा नफा। सहकार नेते खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि मंत्री सौ शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्रात एकसंबा येथील बिरेश्वर मल्टी शेड्यूल कोऑपरेटिव्ह संस्थेने यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे। 31 डिसेंबर अखेर संस्थेला 15,26,59,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन जयानंद जाधव यांनी दिली। आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ते पुढे बोलताना म्हणाले की संस्थेच्या कर्नाटक महाराष्ट्रात 153 शाखा कार्यरत असून संस्थेकडे 26 कोटी 48 लाखांवर शेअर्स भांडवल आहेत। संस्थेत 2606 कोटींच्या ठेवी असून 1914 कोटींचे कर्ज वितरण तर 105 कोटी रुपयांचा राखीव निधी आहे। संस्थेचे 2706 कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे अशी माहिती देण्यात आली। पत्रकार परिषदेस ज्योती संस्थेचे चेअरमन चंद्रकांत खोत, जनरल मॅनेजर RC चौगुला उपस्थित होते। किणे येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ मलप्रभा मुंगेत्री परिसर बेळगाव दक्षिण आणि पश्चिम विभाग यांच्या वतीने 34वा सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा किणे येथे रविवार दिनांक 10 पासून सुरू होणार आहे। शनिवार दिनांक 16 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। पारायण सोहळा हबप ॲडव्होकेट चंद्रकांत लोहार, उपअधिष्ठान नामदेव सुतार यांचे राहणार आहे। रविवार दिनांक 10 रोजी सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजा विधी आणि ध्वजारोहण करून पारायणास प्रारंभ होणार आहे। दुचाकीच्या अपघातात महिला ठार। कोल्हापूरहून हल्ल्याकडे दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याचा अपघात होऊन पत्नीचा मृत्यू झाला तर पतीसह 2 मुले जखमी झाली। हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी ही दुर्घटना घडली। रेखा मशनू कोळेकर वय 25 राहणार बिद्रोळी तालुका हल्ल्याळ जिल्हा कारवार असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे। पती मशनू डी कोळेकर वय 32, मुलगा अभि 2 वर्षे आणि मुलगी स्नेहल 4 वर्षे अशी जखमींची नावे आहेत। घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात झाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर दाम्पत्य दुचाकीवरून कोल्हापूरहून हल्ल्याळकडे जात होते। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी शासकीय रुग्णालयासमोर हा अपघात झाला। हौदातील पाण्यात बुडून 1.5 वर्षीय बालिकेचा मृत्यू।
वीट व्यवसायासाठी तयार करण्यात आलेल्या हौदातील पाण्यात बुडून 1.5 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना नंदगड जवळील शिवारात घडली। पोटाची खळगी भरण्यासाठी हळ्याळ येथून खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड येथे वीट उत्पादनाच्या कामासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आई वडील कामात व्यस्त असताना बाजूला खेळणाऱ्या 20 महिन्यांच्या चिमुरडीचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली। सौंदर्या रमेश वड्डर वय 20 महिने, राहणार केरवाडा, तालुका हळ्याळ असे मृत बालिकेचे नाव आहे। खानापुरात क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात। खानापूर शहरातील श्री चव्हाटा स्पोर्ट्सच्या वतीने खानापूर भारतीय जनता पक्षाच्या आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन येथील मलप्रभा तालुका क्रीडांगणावर नुकताच पार पडले। यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, बाबूराव देसाई, गुंडू तोपिनकट्टी, सुरेश देसाई, मुरलीधर पाटील, पंडित ओगले, शिवा मयेकर, बाळू सावंत, अप्पय्या कोडोळी, वसंत देसाई, राजेंद्र रायका, तानाजी गोरल, दिलीप सोनटक्के आदी उपस्थित होते। यावेळी प्रमोद कोचेरी यांनी एसटीचे पुष्पहार घालून पूजन केले, तर भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनी सामन्याचे उद्घाटन केले। एजे स्पोर्ट्स आणि गोकाक ग्लॅडियर्स विजयी। दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या एजे स्पोर्ट्स आणि गोकाक ग्लॅडियर्स सामन्यात संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर विजय मिळविला। सामनावीरांना प्रमुख पाहुणे प्रताप नलवडे, सुधीर गाडे, असलम बेपारे, विक्रम देसाई, डॉक्टर गिरीश सोनाळकर, मनोहर बेळगावकर, नागेश देसाई यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला। महाकाली फुटबॉल चषक स्पर्धेला प्रारंभ। महाकाली फुटबॉल क्लब चिंचणी आयोजित शनिवारी रायबागमधील फुटबॉल मैदानावर आंतरराज्य निमंत्रित महाकाली फुटबॉल चषक स्पर्धेला प्रारंभ झाला। या स्पर्धेचे शनिवारी सकाळी उद्घाटन वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून करण्यात आले। यावेळी महाकाली एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आमदार विवेक पाटील यावेळी उपस्थित होते। या स्पर्धेत केरळ, मुंबई, बेंगलोर, मिरज, गडिंग्लज, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील नामवंत संघांनी भाग घेतला आहे। शनिवार, रविवार आणि सोमवार अशी 3 दिवस ही स्पर्धा होणार आहे। तिसरा दिवस ऑस्ट्रेलियाचाच। तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलिया संघाच्याच नावावर राहिला, पण त्याचबरोबर भारताला या तिसऱ्या दिवशी एकामागून एक धक्के बसल्याचेही पाहायला मिळाले। तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 103 अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण 197 धावांची आघाडी आहे। आज भारताची सुरुवात चांगली झाली नाही। भारताला अजिंक्य रहाणेकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण अजिंक्यला या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत। भारतीय संघाच्या 20 धावा पूर्ण व्हायच्या आतमध्येच अजिंक्य बाद झाला। तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे आता पंत नंतर जडेजाही दुखापतग्रस्त झाला असून हा भारतासाठी अजून एक मोठा धक्का आहे। हुएथलॉन स्पर्धा उद्या रविवारी। वेणुग्राम सायकल क्लब बेळगाव, इनरव्हील क्लब बेळगाव, केली विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात प्रथमच हुएथलॉन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 10 जानेवारी रोजी केली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे। सदर स्पर्धा विश्व सायकलिंग स्पर्धेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे। प्रत्येक पॉइंटला चिपिंग पॉइंटचे आयोजन करण्यात आले आहे। मल्लवा गौरी हनुमंताचे यांचे निधन। लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी मल्लवा पायण्णा गौरी हनुमंताचे वय 75 यांचे दिनांक 8 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 2 मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 11 रोजी होणार आहे। शिवाजी रवळू पाटील यांचे निधन। कसबा नंदगड, तालुका खानापूर येथील रहिवासी शिवाजी रवळू पाटील वय 64 यांचे शुक्रवार दिनांक 8 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे। अक्काताई चव्हाण यांचे निधन। विनायकनगर येथील रहिवासी अक्काताई गणपतराव चव्हाण वय 89 यांचे दिनांक 9 रोजी निधन झाले। सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत। महादेव परशुराम बिर्जे यांचे निधन। गर्लगुंजी, तालुका खानापूर येथील प्रगतशील शेतकरी आणि प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाचे माजी अध्यक्ष महादेव परशुराम बिर्जे वय 69 यांचे शनिवार दिनांक 9 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे।
याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.